नमस्कार. मी तुमची भाषा विकास मैत्री म्हणाली. मागच्या भागात आपण पाहिलं की खेळता खेळता वस्तूंना दूर ठेवून आपण मुलांना बोलते कसे करायचे. आज आपण पाहणार आहोत की अशाच काही घरातील क्लुप्त्या म्हणजे ट्रिक्स वापरून मुलांचा शब्दसंग्रह कसा वाढेल आणि मुलं मोठी वाक्य बनवायला कसं शिकतील. चला तर मग आजचे सोपे उपाय पाहूयात. भाग 1. संवादाची पुढील पायरी. मुलांच्या बोलण्यात शब्दांची भर घाला. जेव्हा मूल 1 किंवा 2 शब्द बोलते तेव्हा त्यात आणखी 2-3 शब्द ऍड करून वाक्य तयार करा. 2-3 शब्द जोडून वाक्य मोठे कसे करायचे हे त्याला शिकवा. उदाहरणार्थ, मूल जर म्हणत असेल बिस्किट तर तुम्ही म्हणा, हो गोड बिस्किट आहे, हे तुला हवे आहे का? जर मुलगा म्हणत असेल गाडी आली तर तुम्ही म्हणा, हो ही मोठी लाल गाडी आहे. यामुळे मुलाला समजते की 2 शब्दांपासून मोठी वाक्य कशी तयार करायची. भाग 2. पर्याय द्या पण प्रश्न विचारू नका. मुलाला जर विचारले तुला काय हवे आहे तर मुले अनेकदा उत्तर देत नाही. तर मुलांना 2 गोष्टींचे पर्याय द्या. अनेकदा प्रश्न विचारल्यास मुले गप्प बसतात, पण पर्याय दिले की तीच मुले बोलण्याचा प्रयत्न करतात. मुलांना पर्याय दिले की त्यांना बोलणे सोपे जाते. उदाहरणार्थ, तुला आज गोष्ट ऐकायची आहे की गाणी ऐकायची आहे? तुला आज निळा शर्ट हवा आहे की पिवळा शर्ट हवा आहे? मूल फक्त बोट दाखवण्याऐवजी त्या वस्तूचा शब्द ऐकून तो बोलण्याचा प्रयत्न करतो. भाग 3. रोजच्या कामात छोटा मदतनीस बनवा. घरातील छोटी छोटी कामे करताना मुलांचा सहभाग त्यात घ्या आणि त्या कामाबद्दल भरभरून बोला. यातून मुलांचा आत्मविश्वास आणि भाषा दोन्ही वाढेल. उदाहरणार्थ, चल आपण कपड्यांच्या घड्या घालूयात, हा बाबांचा रुमाल आहे, ही बाटली आपण फ्रीजमध्ये ठेवूयात, बाटली फार थंड आहे, हे ताट टेबलावर ठेवूयात. कृती आणि शब्द एकत्र आल्यामुळे मूल ते शब्द कधीच विसरत नाही. मुलांशी सतत बोलणे हा त्याच्या बोलण्याचा खरा पाया आहे. आज दिलेला वेळ उद्या त्याचा सुसंवाद घडवेल. चला तर मग पुढच्या भागात भेटूयात. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या मांडके हिअरिंग सर्व्हिसेस पुणे. धन्यवाद.